एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। जिल्हा मोठं शहर म्हणून सोलापूर ते पाहिलं जातं राज्यातून मुंबईत, आणि म्हणून सोलापूरचं खरं तर ही इतकी मोठी आपली धर्मस्थळं पण इथं आहेत। विठ्ठलाचं पांडुरंगाचं स्थान असलेलं आपलं पंढरपूर आहे, तुळजाभवानी मातेचं आहे, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं, याबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला, व्यापार क्षेत्राला आणि पर्यटन क्षेत्राला सुद्धा एक निश्चितपणे एक चांगले दिवस येतील अशा पद्धतीनं विचार करून सोलापूर विमानतळ हे 65 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलं। आणि 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा हे विमान आता सुरू होतंय। अनेक दिवसांची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपेल, आणि म्हणून एकूण सगळं काम करताना या सगळ्याबरोबर राज्याच्या विकासाबरोबर शेवटी या राज्यातील अनेक जिल्हे हे एकमेकांना जोडण्यासाठी म्हणून रेल्वेच्या माध्यमातून आज वंदे भारतच्या जवळपास 12 नवीन गाड्या या राज्यामध्ये सुरू झाल्या, 12 नवीन गाड्या सुरू झाल्या, 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, याबरोबर सरकार म्हणून अनेक विषयावरती आम्ही विचार करतो। आज आम्ही सोलापूर विमानतळ खरं तर खूप वर्षांची प्रतीक्षा होती, 23 डिसेंबरला चालू होतं आहे। फ्लाय 91 नावाची एक एअरलाईन कंपनी आहे, आणि खरं तर थोडा उशीर का होत होता, तर शेवटी फायनान्शियली सुद्धा कमर्शियली त्याच्यामध्ये नक्की थोडं विजिबल असलं पाहिजे म्हणून कोणी लोक पुढे येत नव्हती, पण आम्ही खूप प्रयत्न केले। या ठिकाणचे आमचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी सातत्यानं नेहमीच माझ्याकडे वारंवार दिल्लीत पाठपुरावा केला, आणि म्हणून परवडणारं नव्हतं, पण त्याच्यामध्ये राज्य सरकारने खूप मोठी भूमिका घेतली। VGF म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग हे राज्य सरकार आपल्याला देणार आहे, आणि म्हणून ही विमानसेवा आपल्याला शक्य झाली, आणि म्हणून मी राज्य सरकारचं सुद्धा यासाठी मनापासून अभिनंदन करेन। मान्य देवेंद्रजींना आम्ही विनंती केली, मग देवेंद्रजी सोलापूर ते मुंबई या विमान प्रवासाला VGFच्या माध्यमातून राज्य सरकार आता मदत करते, आणि म्हणून आपल्याला हे पॉसिबल झालं, हे शक्य झालं। पण मला असं वाटतं की खूप समाधानाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे की आज सोलापूरसारख्या एका मोठ्या जिल्ह्याला आज कनेक्टिव्हिटी सुरू झाली। मुंबई असेल, गोवा असेल, आज मुंबईला गेल्यानंतर आपण देशात किंवा जगातही कुठेही जाऊ शकतो, गोव्याला गेल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे। त्यामुळे निश्चितपणे या सोलापूरसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। राजकीयदृष्ट्या मी आपल्याला सांगेन की या सोलापूरमध्ये सुद्धा हजारो कोटींची कामं मागच्या काही वर्षामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, आज या ठिकाणी होत आहेत, आणि म्हणून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि त्या ठिकाणचे आमचे आमदार असतील किंवा आमचे कार्यकर्ते, संघटना म्हणून खूप चांगलं काम झालं, आणि त्यामुळे चांगला स्ट्राईक रेट या जिल्ह्यात आमचा राहील। शहरातल्या तर मी तुम्हाला सांगतो 100% स्ट्राईक रेट आमचा राहील। तिन्ही जागा आम्ही जिंकू, मध्य असेल, उत्तर असेल किंवा दक्षिण असेल, या तिन्ही जागा आम्ही 100% जिंकू असा आम्हाला विश्वास वाटतो। काळे आमचे शहाजी भाऊ आमचे एकूणच आगामी 20 तारखेला होत असलेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी एक संकल्पपत्र आम्ही जारी केलं। जसं निवडणुकीला प्रत्येक वेळेला जाहीरनामा किंवा वचननामा आपण म्हणतो, त्या पद्धतीने आम्ही संकल्पपत्र असं याला म्हटलं आहे। म्हणजे अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मागच्या 3 दिवसापूर्वी याचं प्रकाशन झालं। यात आम्ही असं म्हटलं की खरं तर मोदीजींचं 10 वर्षाचं सरकार असेल किंवा मागच्या 2.5 वर्ष माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी, अजितदादांचं महायुतीचं सरकार असेल, त्यापूर्वी या राज्यामध्ये 2014 ते 19 देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली युतीचंही सरकार होतं। एकूण या सगळ्या काळामध्ये जे आम्ही सांगितलं, जे वचन जनतेला दिलं, जे आश्वासन दिलं, ते आम्ही जवळपास 100% पूर्ण करण्यात जवळपास यशस्वी झालो, आणि म्हणून याही निवडणुकीला आम्ही संकल्पपत्र असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या या जनतेच्या समोर महायुतीचं सरकार म्हणून पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत याचं एक लोकांपुढं, महाराष्ट्राच्या जनतेपुढं आम्ही एक पत्र ठेवलं आहे, आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून राज्यभरातून तयार करण्यासाठी म्हणून राज्यभरातून आम्ही जवळपास सगळ्या भागातून
याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या आणि या सूचना जवळपास तुम्हाला मी सांगेन की राज्यातल्या जवळपास 778 गावातून या संदर्भातल्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या आणि हे करत असताना याचा विचार 877 गावातून मेल पत्र आणि या माध्यमातून जवळपास 8,935 सूचना आमच्याकडं प्राप्त झाल्या की हे संकल्पपत्र करताना आम्हाला त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव आम्ही केला पाहिजे, त्यातल्या जे काही महत्त्वाच्या होत्या त्याचा समावेश आम्ही नक्की केला. प्रधानमंत्र्याच्या जे काही विकासाची प्रधानमंत्री गेले 10 वर्षे विकसित भारताचा संकल्प 2047 समोर ठेवून गेली 10 वर्षाची या देशामध्ये विकासाचा पाया, या विकसित भारताचा विकासाचा पाया हा गेल्या 10 वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री सांगतात की तो पाया म्हणून आम्ही तो जे काही काम केलं आहे त्याच पद्धतीनं एक विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातली जनता ही निश्चितच एकूण हे सगळं काम पाहता महायुतीसोबत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. महाराष्ट्र